नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. तर आजचा ब्लॉग आहे थोडा वेगळा, कुठलाही ट्रॅव्हलिंग ब्लॉग नाही. आपण नुकताच बघितला असेल बाईकचा डिलिव्हरीचा ब्लॉग, डॉमिनार 400 इन ब्रॅकेट 350, जी आपण आता रिसेंटली बाईक घेतली. तिच्यावरती पहिली ॲक्सेसरीज आपण आता माउंट करणार आहोत. ती आहे फ्रंट नंबर प्लेट होल्डर. ॲक्च्युली डॉमिनारला जे फ्रंट नंबर प्लेटचं लोकेशन आहे ते त्याच्या विंडशिल्डवर येतं, बट ते खूप बेसिक वाटतं. तर थोडंसं स्पोर्टी आणि काहीतरी डिफरंट लुकिंगसाठी हा नंबर प्लेट होल्डर मी मागवलेला आहे. मोटो केअर कंपनीचा नंबर प्लेट होल्डर आहे. समथिंग 1400ला काहीतरी मला पडलेला आहे. ॲक्च्युली बाईकची डिलिव्हरी यायच्या आधीच मी ह्याला मागवलं होतं. म्हणजे बाईक घ्यायच्या आधीच मी हे मागवलं होतं आणि ते आलं पण होतं. सो अराउंड 3-4 दिवस लागले. कंपनीच्या वेबसाईटवरनं डायरेक्ट मागवले. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि अजून बरेच त्यांचे प्रोडक्ट आहे, बऱ्याच बाईकसाठी आहे. क्वालिटी वाईज वगैरे कसं आहे ते सगळं बघूया. पहिले करूया त्याला अनबॉक्सिंग आणि नंतर गाडीवर फिटिंग सुद्धा करूया. तर एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी दाखवेल. अगदी एक एक नट खोलताना दाखवणार नाही, कारण खूप लेंदी व्हिडिओ होतो. त्याला काही अर्थ नाही, मजा नाही, बोरिंग वाटतं. सो शॉर्टमध्येच दाखवेल कसा वाटतोय ते आणि कसा प्रोडक्ट आहे. अजून बऱ्याच काही गोष्टी मागवलेल्या आहेत. त्यांचं पण आपण अनबॉक्सिंग आणि इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ करणार आहोत. तर व्हिडिओला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून बाईक्स रिलेटेड असे बरेच व्हिडिओ आहेत जे पुढे येणार आहेत. आणि टुरिंगसाठी पण काही मॉडिफिकेशन करणार आहोत. तर हळूहळू करूया. चला सध्या बघूया नंबर प्लेट होल्डर कसा आहे आणि काय. चला जाऊया आता. तर मित्रांनो, आपण घेतलाय बॉक्स आता अनबॉक्सिंग करायला. तर अशा प्रकारचा हा बॉक्स आहे. मोटो जिनियस म्हणून मोटो केअर म्हणून प्रोडक्शन, गार्डिंग युअर एव्हरी राईड, असं यांचं ब्रीदवाक्य आहे. तर हे बिल आहे. आय डोंट नो याच्यात आता तुम्हाला किती दिसते. अमाऊंट आहे 1400 रुपये. मी अजून पण काही ॲप्स कंपन्यांचे बघितले होते, पण इकॉनॉमिकली मला हाच वाटला. मोटो जिनियस नाव येते, त्यांचं पण बघितलं होतं. चला याला करूया आता अनबॉक्सिंग आणि बघूया आतमध्ये कसा प्रोडक्ट आहे आणि काय आहे, आणि मेन तर पॅकिंग कशी आहे. तर हे आहे आपलं किचन नाईफ आणि करूया अनबॉक्सिंग. मजबूत पॅकिंग आहे, किंवा सुविधा काही नाही दोन्ही असू शकतात. तर बघूया, तुम्ही हे काढायचा प्रयत्न करूया. माझा आवाज जास्त येत असेल कदाचित, कारण कॅमेऱ्यावर शूटिंग करतोय आणि माईक नाही, मल्टिपल माउंट्स मल्टिपल माईक मधून आवाज येतो. इथून पण पाहूया. असा काही हा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये हे माउंट आहे. सो तुम्हाला स्वस्तात अजून फ्लिपकार्टवर सुद्धा मिळेल. फ्लिपकार्टची मला क्वालिटीचा थोडासा डाऊट होता, म्हणून मी थोडंसं ब्रँडेडमध्ये मागवलं. सो असं यांचं हे पॅकिंग येतं. आतमध्ये दुसरा मेटलचा पार्ट असल्यामुळे दुसरं काही पॅकिंग नाही आहे. त्याच्यावर पण काहीशी डिटेल लिहिलेली आहे. डोंट नो आता इथे या लाईटमध्ये किती दिसते. थोडंसं फाटलेलं आहे. मॅक्स रिटेल प्राइस याच्यावर पण 1400 मानली. काढूया हे प्लॅस्टिकचं पॅकिंग आणि बघूया आतमध्ये कसं आहे. आतलं प्लॅस्टिक थोडं हार्डवालं आहे, जे हीटरने गरम वगैरे करून पॅकिंग करतात त्या टाईपचं. आणि बाकी हे नॉर्मल असं आहे. तर फिनिशिंग चांगली वाटते, जे कास्टिंग केलेलं आहे. यू कॅन सी, डोंट नो या लाईटमध्ये तुम्हाला किती असं दिसतंय, बट असं काहीसं आहे. हलकसं चमक येते त्याला, स्पार्कल टाईप. आणि असं आहे. हे दोन्ही साईडला लागून इथे तुमची नंबर प्लेट फिक्स होणार. हे बोल्ट घ्यायला जागा आहे आणि हे त्यांनी एक्स्ट्रा मोठेवाले एलन की दिले. आता हे फिटिंग करायला जाऊ तेव्हाच समजेल. तर हे पण त्यांचे स्वतःचे मोटो केअरचं आहे. तर एक गोष्ट चांगली आहे, जेव्हा तुम्ही कुठल्या पण ब्रँडमधून घेता, सोबत तुम्हाला ॲक्सेसरीज वगैरे फिटिंगचे जे पण लागतील टूल्स ते मिळतात. म्हणजे हे स्क्रू नट बोल्ट टाईप, आणि ते त्यांचे स्वतःचेच असतात, कुठले थर्ड पार्टीचे नसतात. तर चला जाऊया खाली आणि करूया हे फिट. बघूया आपल्याकडे काय टूल्स आहेत आणि कसं आहे. तर फिटिंग खोलायच्या आधीच
गाडी इथे आणलेली आहे आणि आपला हा टूल किट आहे जो आणलेला आहे. तर आपल्याला हे 2 एल कीचे बोल्ट ओपन करायचे आहेत, जे आहेत आय थिंक AH5 साईज तर माहीत नाही. AH5 लिहिलेलं आहे, म्हणजे किती MM काय तेवढं टेक्निकल डिटेल नाही माहिती. तर याच्याने ओपन होतील आणि मग आपण ते फिटिंग याच्यावर फिट करूया आणि कुठेतरी कॅमेरा माउंट करून ठेवूया, जेणेकरून थोडंसं बघता येईल. बघूया, चला. पहिले आपण एक एक बोल्ट काढून घेऊ आणि बघू त्याची लेंथ किती आहे. मोटोजिनियसचा दिलेला बोल्ट एवढा आहे आणि बजाजचा ऍक्च्युअल बोल्ट एवढा आहे. एवढा लेंथचा डिफरन्स आहे. आता बघूया कुठला जातोय, नाहीतर मग जर एक्स्ट्रा होत असेल तर आपल्याला हा कट करावा लागेल. लेट्स सी, ओपन केल्यावरच समजेल. तर असेच आपण 4 बोल्ट काढून घेऊ आणि मग बघूया. गाडीच्या मडगाडचे 4ही बोल्ट आपण काढलेले आहेत, ते माझ्या हातात आहेत आता. आणि आता आपण करूया नंबर प्लेट हाऊसिंगचं फिटिंग. फिटिंग एकदम सोपं आहे. थोडंसं फाकवून स्ट्रेच करून तिथे प्लेस करायचं आणि नंतर त्यांनी जे मोठे बोल्ट दिलेत LNKचे ते तिथे टाईट करायचे. तुम्हाला दाखवतो पहिले प्लेट हाऊसिंग कशी फिक्स करायची. आपली नंबर प्लेट हाऊसिंग आहे, जर तुम्ही यांचं टाकायला गेले तर ते बसणार नाही याच्यात बाय डिफॉल्ट. स्ट्रेच करून बरोबर होल्स जे आहेत ते अलाइन करावी लागते. अशा प्रकारे ही अलाइन होते आणि एवढं हे बाहेर राहतं आणि त्याच्यामुळेच त्यांनी एवढ्या मोठ्या साईजचे आपल्याला बोल्ट दिलेले आहेत. तर चला, आता हे सगळे बोल्ट आपण, एवढ्या मोठ्या साईजचा हा बोल्ट आहे, हे 4ही ठिकाणी 4ही बोल्ट आपण टाईट करू आणि मग बघूया कसा लुक येतोय फायनल. ऍक्च्युली लुक तर असाच येणार आहे फायनल, अजून काही डिफरन्स नाही होणार, फक्त आता त्याच्या जागेवर प्रॉपर फिक्स होईल. तर चला टाईट करतो बोल्ट आणि मग दाखवतो. So this is how it looks after fixing this number plate holder. 2 LN की बोल्ट इकडे लागलेत. सुरुवातीला थोडे क्रॉस जातात असे वाटतात, पण जेव्हा फुल थ्रेड टाईट होत जातो तेव्हा ते आपली जागा घेतात. दोन एक आहे, ते पण एक केबल टाईप बांधलेलं आहे, मे बी कसला सेन्सर आहे, इथून अजून बाहेर नाही आलेला आहे. ती एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे हे साईज त्यांनी प्रॉपर पाठवलंय. सेम थिंग इकडे पण आहे. डोंट नो आता इथून किती दिसेल. हा इथे बोल्ट आलेला आहे, अजून पण थोडासा बाकी आहे. सो प्रॉपर फिटिंग होत आहे, कुठलंच मॉडिफिकेशन मडगाडशी रिलेटेड किंवा काढणं लावणं काय करावं नाही लागत. आणि इथे आपली नंबर प्लेट हाऊसिंग होईल आता. सो लुक एकदम भारी येतोय. आय विश दुसऱ्या कुठल्या कलरमध्ये पण त्यांनी हाच प्रॉडक्ट बनवला असता. येलो, ग्रीन, रेड. रेड तर मस्तच वाटला असता स्पोर्टी, मग ठीक आहे. चला जाऊया. नंबर प्लेट तर पासिंग झालेली आहे, नंबर पण आलेला आहे, RC बुक घरी डिलिव्हर झालाय, बट नंबर प्लेट शोरूम मध्ये आलाय की नाही ते बघू आणि मग जाऊया. तर जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे पण अजून बऱ्याच ॲक्सेसरीज येणार आहे. मायनर ॲक्सेसरीज होती, म्हणजे मला वाटली म्हणून मी घेतली, गरज नाही आहे ती असलीच पाहिजे. ऑलरेडी नंबर प्लेट होल्डर इकडे आहे, नंबर प्लेट तुमची इथे लागते, बट मला हे थोडंसं कम्युटर वाटत होतं म्हणून मी ही फिटिंग मागवली. तर चला भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये, ट्रॅव्हल किंवा मग अशाच बाईक मॉडिफिकेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.